काय सांगाल? तुमचे नगरसेवक आलेले आहेत, परंतु इथे एक चर्चा सुरू आहे की लोटस ऑपरेशन होणार आहे. मला माहित नाही. लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी. आता हे नाहीते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो यावेळी. नाही ते खोटं बोलतात हे तर लोकांना कळलंच आहे. लोकांनी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात. 35 वर्षाचे आरोप करणारे सगळी कामं पाणी 6 MLD तर 420 MLD म्हणजे किती झालं? 42 कोटी 60 लाखाचं. आम्ही जी पास करून ठेवल्यात जून 8ला 24 मध्ये, त्या कामाची साधी टेंडर नाही काढता आली. MMRD हॉस्पिटल पास करून घेतलं, 25 कोटीचा चेक आला, त्याचं साधं टेंडर नाही काढता आलं. महानगरपालिकेत पैसे जमा आहेत 10 जुलै 24ला, 2 वर्ष 1.5 वर्षापूर्वी. टेंडर नाही. लोकांना हे बघितलं आणि हे खोटं बोलतात. सप्ता आणा भाका घेतलेला तिकडे, तुमची बिल्डिंग तुटून देणार नाही. माझ्या कारकिर्दीत कधी झालेलं आहे का? लोकांना ते पण कळते. त्यामुळे विषयच नाही. आम्ही एक तर तुम्ही अनधिकृत बांधकाम होऊन देऊ नये ते प्रशासनाचं काम आहे, आणि जी गरीब लोक तिकडे राहायला येतात त्यांना बेघर करणं हे चुकीचं आहे. तुम्ही बांधकामच होऊन देऊ नका ना ग, तर लोक जातील लिगल मध्ये. तर ते कंट्रोल करू आम्ही आणि यांना दिलासा देऊ. माडामधून जो रिडेव्हलपमेंट किंवा हाऊसिंगचं झालेलं ती कामं आम्ही घेऊ. लोखंडे साहेब माडाचे CEO असताना जे पास करून घेतलेलं ती कामं आम्ही मार्गी लावू. स्वतःच सेल्फ रिडेव्हलप करायचं असेल 30, 40, 50 वर्षापूर्वीची इमारत तर ठाणे जिल्हा बँकेतून काही सोसायटीना आम्ही ऑलरेडी दिलेला आहे लोन. ठाणे जिल्हा बँकेतून की त्यांनी स्वतः डेव्हलप करावी आणि त्या सोसायटीने रिपेमेंट करावं. ते करू आम्ही. नाही ना, मी कुठे काय बोललो. पण त्यावेळी एक जागा होती, त्यावेळी तुमचा आमदार नव्हता, खासदार नव्हता. आज सगळे आहेत ना तुमचे, आज सगळे आहेत ना. आणि एवढं जोर मारून शेवटी आमचेच उधार घेतले ना उमेदवार. पण उमेदवार तर आमचेच उधार घेतले ना. पश्चिम क्रीडापट्टीवरती वसईमध्ये आपण बघितलं तर तुम्ही भाजपाला एंट्री पण दिली नाही, तर ते गणित तुम्ही कसं जोडलं? अहो, ज्यावेळी 109 आमचे उमेदवार निवडून आलेले, त्यावेळी नायगाव खाडी टू वैतरणा खाडी ह्याच्यात पश्चिमेतली एकही सीट, पश्चिम पट्टा नाही तर पश्चिमेची एकही सीट हरलो नव्हतं. ज्या हरलो 6 सीट त्या वालीव, गोकिवरा आणि चोपारामध्ये हरलेलो. तर हा आमचा गडच आहे. हा गैरसमज आहे तुमचा काय यावेळी दिलं. गेल्या वेळीच्या बघा ना सीट, भाईंदर खाडी ते वैतरणा खाडी, सगळ्या आमच्या सीट होत्या पश्चिमेला. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय आणि परप्रांतीय लोक राहतात, ते बहुतांश कमळच्या बाजूने असतात. त्याचा फटका बसताना दिसतो आपल्याला. बसतो ना, बरोबर आहे. पण आपण बघितलं की तो कमळाला मानायला बदल बरोबर आहे. आव्हान असणार की भविष्यामध्ये नाही, आव्हानं सगळीच येतात. शेवटी काय होते, नवीन आलेल्या लोकांना आम्ही केलेली कामं लक्षात नसतात, माहीत नसतात. तर त्यामुळे ती आम्ही हळूहळू करू ना. आता आम्ही रिअल काम करणार आहे. आता रीलवर पण काम करू. रील बाद जर आहेत ना. 7 वर्ष प्रशासकीय राजवट होती, आता आपली सत्ता आलेली आहे, काय नक्की बदल दिसेल? 100% बदल दिसेल. लोकांच्या तक्रारीला तातडीने उत्तर दिलं जाईल. नगरसेवक चांगल्या प्रकारे काम करतील. समजा कुठे कमी पडला नगरसेवक, तर मी बसलेला आहे, क्षितिज बसलेला आहे, राजेश पाटील बसलेले आहेत, बळीराम जाधव बसलेले आहेत, आम्ही करू ते.